ओम शांती. आज दिनांक 7/8/2021. बाबांचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, सर्वांना हा संदेश द्या की देहसहित सर्व धर्माला विसरून स्वतःला आत्मा समजा, तर सर्व दुःख दूर होतील. प्रश्न: तुम्हा मुलांना कोणत्या गोष्टीमध्ये पित्याचे अनुकरण करायचे आहे? उत्तर: जसे या ब्रह्माने आपले सर्व काही ईश्वर अर्पण केले, संपूर्ण विश्वस्त बनले, असे विश्वस्त बनून राहा. कधीही उलट्या-सुलटा खर्च करून पाप आत्म्याला देऊ नका. आपले सर्व काही ईश्वरीय सेवेमध्ये लावा. पूर्ण रूपाने ट्रस्टी म्हणजे विश्वस्त बना. बाबाच्या श्रीमतावर चालत राहा. बाबा पाहतात कोणता मुलगा किती श्रीमतावरती चालतो. गीत. तू प्यार का सागर है, तू प्यार का सागर है, तेरी एक बूंद के प्यासे हम, तेरी एक बूंद के प्यासे हम, लौटा जो दिया तूने, लौटा जो दिया तूने, चले जाएंगे जहाँ से हम, चले जाएंगे जहाँ से हम। प्यार का सागर है, तू प्यार का सागर है। ओम शांती. मुलांनी गीत ऐकले. मुलं म्हणतात, बाबा आम्ही कुठून आलो, कधी आलो, परत जाण्याचा रस्ता कसा विसरलो, हे वैश्विक नाटकामध्ये समजावून सांगा. आम्ही कोण आहोत, कुठून आलो, परत कुठे गेलो, एका ज्ञानाचा थेंब द्या. कारण तुम्ही ज्ञानाचे सागर आहात ना. आता मुलं जाणतात आम्ही कोठे राहत होतो, परत बाबा आणि आपल्या स्वर्गाला कसे विसरलो आणि कसे येऊन दुःखी झालो. हे रहस्य कानामध्ये ऐकवा. बाबा ज्ञानाचे सागर आहेत, प्रेमाचे सागर पण आहेत, शांती, सुख आणि संपत्तीचे सागर पण आहेत. आता बेहदच्या बाबांद्वारे या सर्व गोष्टी समजतात. सुरुवातीला कुठून आलेत, परत मध्य काळात काय झाले, जे आम्ही रास्ता विसरून दुःखी झालो. परत बाबांना म्हणतात आम्हाला रस्ता दाखवा, आम्ही आपल्या सुखधाम शांतीधाममध्ये जाऊ. बाबा सन्मुख रस्ता सांगतात. बाबा सन्मुख सांगतात तुम्ही आधी काळामध्ये कोण होते, परत मध्यकाळात काय झाले, भक्तिमार्ग कसा सुरू झाला, अंतकाळात काय झाले. हे आधी मध्य अंतकाळाचे ज्ञान बुद्धीमध्ये बसले आहे. हे नाटक आहे ना, हे मनुष्याला जरूर जाणायचे आहे, कारण नाटकातील कलाकार आहेत. आम्ही आत्मे निराकारी शांतीधाममधून येथे बोलणाऱ्या दुनियेमध्ये येतो. मूळ वतन सूक्ष्म वतन, परत हे स्थूल वतन आहे. परत मूल वतनमधून आत्मे बोलणाऱ्या दुनियेमध्ये येतात. शरीर धारण करून आपली भूमिका वठवतात. आत्म्याचे निवासस्थान शांतीधाम आहे. या गोष्टी दुनियेमध्ये कोणीही जाणत नाही. हे ज्ञानसागर पित्यानेच येऊन आम्हाला समजावले आहे. आता पण समजवत आहे. ज्ञानाचे सागर पारलौकिक परमपिता परमात्म्याला म्हटले जाते, मनुष्याला म्हटले जाऊ शकत नाही. ही महिमा फक्त एका पित्याचीच गायन केली जाते, ज्यांना दुसरे कोणी जाणत नाही. आता विनाशाची वेळ आहे. गायन पण आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी. युरोपवासी. आता बाबांनी तुमचा बुद्धियोग आपल्याबरोबर लावला आहे की माझीच आठवण करा. मी मुसलमान आहे, हिंदू आहे, बौद्धी आहे, हे सर्व देहाचे धर्म आहेत. आत्मा तर आत्माच आहे. बाबा समजावतात देहाचे धर्म सोडून स्वतःला आत्मा समजून पित्याची आठवण करा, तर पतितापासून पावन बनाल. बाबा म्हणतात या देहाला पण विसरा. हा सर्वांसाठी संदेश आहे. देह आणि देहाचे जे संबंध आहेत सर्वांना विसरा. मी आत्मा आहे. आम्ही सर्व भावांचा एक पिता आहे. सर्व भावांचा एकच पिता आहे. हे ब्रह्मा पण म्हणतात मी आत्मा आहे, तर सर्व भाऊ झाले ना. यावेळेस सर्व भाऊ दुःखी आहेत. सर्व काम चितेवर चढून भस्म झाले आहेत. जेव्हा द्वापरच्या आधी मध्ये रावण राज्य सुरू होते, तर परत तुम्ही मार्गामध्ये जातात, तेव्हाच अनेक धर्म होतात. अर्धा कल्प तुम्ही पवित्र राहतात, परत अर्ध्या कल्पामध्ये तुम्ही पतित बनतात. भारतामध्येच गायन केले जाते, कुमारी तीच जी 21 कुळाचा उद्धार करेल. कुमारींचा खूप मान आहे. तुम्ही भारत तर काय,
संपूर्ण दुनियेचा उद्धार करत आहात. तुम्ही जाणता आम्ही सर्व आत्मे शिवबाबांची मुलं आहोत. तर कुमार झाले ना, भाऊ बहीण तेव्हाच बनतात जेव्हा प्रजापिता ब्रह्माचे संतान बनतात. हे तर तुम्हा मुलांना ज्ञान आहे. आम्ही आत्मे सर्व भाऊ भाऊ आहोत. सर्व बोलवतात, हे पतित पावनिया, येथे रावण राज्यापासून दुःखापासून आम्हाला मुक्त करा. परत आमचे मार्गदर्शक बनून आम्हाला परत घेऊन चला. आमचे दुःख दूर करा आणि सुख द्या. आता तुम्ही समजता बरोबर बाबा आले आहेत. आम्हाला या कलियुगी रावण राज्यापासून सोडून सोबत घेऊन जात आहेत. बाबा जाणतात सर्व आत्मे पतित आहे, म्हणून शरीर पण पतित आहे. आत्म्यास पावन बनून निर्वाण धाममध्ये घेऊन जातात. भूतकाळापासून वर्तमानपर्यंत भविष्य होईल. आदी मध्य अंत परत आदी होईल. सतयुग आदी परत कलियुग अंत परत भविष्यामध्ये सतयुग येईल. हे तर सहज आहे ना. अच्छा, मध्य काळात काय झाले? आम्ही कसे विकारात गेलो. आम्ही पावन देवता होतो, परत पावनपासून पतित कसे बनलो. आता तुम्ही समजतात. बाबा समजवत होते, जेव्हा रावण राज्य सुरू होते तुम्ही पतित बनतात. आता परत तुम्हाला भविष्य देवता बनवण्यासाठी आलो आहे. यामध्ये अवघड कोणतीच गोष्ट नाही. बाबा म्हणतात तुम्हाला या विषय सागरातून पार घेऊन जातो. गायन पण आहे, माझी नाव किनाऱ्याला घेऊन चल. सर्व एक पित्यालाच बोलवतात. आमची नाव जी विषय सागरामध्ये बुडत आहे त्याला क्षीरसागरमध्ये घेऊन चला. त्यांना नावाडी बागवान पण म्हणतात. आता काट्यांच्या जंगलमध्ये आम्ही आहोत. आम्हाला परत फुलांच्या बागेमध्ये घेऊन चला. देवता फुलांसारखे आहेत. आता सर्व काटे झाले आहेत. एक दोघांना दुःख देत राहतात. देवता कधी कोणाला दुःख देत नाही. ते तर सुख आहे. ते फक्त गायन करतात. तुम्ही येथे प्रत्यक्ष ऐकत आहात. असे म्हणतात बाबा आम्ही कुठून कोणत्या युगापासून विसरलो. या सृष्टीचक्राला आम्ही कसे विसरलो. सतयुग त्रेतायुगामध्ये हे जाणत नाही, कारण तेथे आम्ही सुखी होतो. परत दुःखी कसे झालो. जेव्हा रावण राज्य सुरू झाले, भारतवासी रावणाला जाळत राहतात जोपर्यंत याचा विनाश होत नाही. सतयुगामध्ये थोडेच प्रत्येक वर्षी जाळतील. हा भक्ती मार्ग आहे. आता रावण राज्य नष्ट होणार आहे. भक्ती मार्गात प्रत्येक वर्षी रावणाला जाळतात, परंतु मरत नाही. आता रावण तुमच्या पुढे जसे मृत झाला आहे. तुम्ही जाणता आता रावण राज्य नष्ट होणार आहे. 5 भूतांचे डोके कापले जाईल. प्रथम काम विकाराचे डोके कापतात. काम विकारच महान शत्रू आहे. बाबा म्हणतात या 5 भूतांवर विजय मिळवल्याने तुम्ही विश्वावरती विजय मिळवू शकतात. मनुष्य स्वतः म्हणतात आम्ही पतित आहोत म्हणून बोलावत राहतो. पतितांना पावन बनवण्यासाठी या. आत्माच बोलवते, हे पतित पावन, हे बाबा नावाडी दयावान बाबा या. बाबा म्हणतात मी कल्प येतो. कसे येतो हे कोणी जाणत नाही. गीतेमध्ये पण आहे, भगवंताने येऊन राजयोग शिकवला. परंतु भगवान कोण आहेत, कधी आले हे कोणालाही माहीत नाही. गीतेचे खंडन केलेले आहे. कृष्णाला द्वापरमध्ये घेऊन गेले आहेत. द्वापरच्या नंतर दुनिया आणखीनच पतित होते. तर द्वापरमध्ये कृष्ण येऊन काय केले. मनुष्य तर काही समजत नाही. अगदीच बेशरम झाले आहेत. सतयुगामध्ये समजदार होते. तुम्ही आता बेसमजदारपासून समजदार बनतात. बाबा समजावतात तुम्ही संपूर्ण निर्विकारी पूज्य होते. तुम्हीच आता विकारी पुजारी बनले आहात. स्वतः पूज्य आणि स्वतःच पुजारी बनतात. अगोदर तुम्ही 21 जन्मापर्यंत पूज्य होते, परत पुजारी बनले. सतयुगामध्ये 8 जन्म, परत द्वापरमध्ये 12 जन्म घेतात. बाबा सांगतात तुम्ही पतित कसे बनले, कधीपासून विकारात गेले. हे सृष्टीचे चक्र फिरत राहते. सर्व विश्वाचा इतिहास भूगोल आदिमध्ये अंताचे रहस्य बाबाच मुलांना सन्मुख समजावतात. सर्व एकरस समजणार नाही, क्रमानुसार समजतात. बाबा म्हणतात मी येऊन राजधानी स्थापन करतो. आता तुम्हाला सर्व गुण संपन्न बनायचे आहे. तोपर्यंत सतयुगामध्ये जाऊ शकत नाही. येथे सर्व गुण संपन्न बनायचे आहे. परत भविष्यामध्ये जाऊन तुम्ही राज्य कराल. त्यांच्यामध्ये सर्व विनाश होईल. विनाश पण तुम्ही जरूर पाहाल. तुम्ही प्रत्यक्षामध्ये आपली भूमिका वठवाल. तुम्हाला थोडेच माहीत पडते की पुढे काय होईल. कल्पापूर्वी जे झाले असेल ते होईल. तुम्हाला सविस्तर सांगितले जाते. स्थापना आणि विनाश होणार आहे. विनाश कसा होईल तो तर जेव्हा होईल तेव्हा तुम्ही पाहाल. दिव्य दृष्टीद्वारे
विनाश तर पाहिला आहे, पुढे चालून प्रत्यक्षात पाहाल. स्थापनेचा पण साक्षात्कार दिव्य दृष्टीद्वारे केला आणि प्रत्यक्षात पण पाहाल. बाकी जास्ती साक्षात्कारमध्ये जाणे बरोबर नाही. परत वैकुंठामध्ये जाऊन राज कराल. न ज्ञान न योग दोघांपासून वंचित राहाल. साक्षात्कारमध्ये म्हणजेच ध्यानामध्ये जाण्याची काहीही आवश्यकता नाही. हे तर फक्त भोग लावला जातो. तुम्ही ब्राह्मण तेथे जातात. देवता आणि ब्राह्मणांची महफल लागते. तुम्ही इथे माहेरी बसले आहात. परत तुम्हाला विष्णुपुरीमध्ये जाण्यासाठी लायक बनावं लागेल. कन्याचा जेव्हा साखरपुडा होतो तर त्यांना समजावले जाते सासरी सर्वांसोबत कसे राहायचे, सर्वांशी प्रेमाने वागायचे, भांडण करायचे नाही. हे पण हुबेहूब असेच आहे. तुम्हाला सर्व गुणसंपन्न येथेच बनायचे आहे. स्वर्गामध्ये लढाई, भांडण इत्यादी नसते. आता तुम्ही विष्णुपुरी म्हणजे सासरी जातात. तेथे महान वैष्णव आहेत. त्यांच्यासारखे वैष्णव सृष्टीवर नसतात. वैष्णव देवता विकारामध्ये थोडेच जातात. विकार तर हिंसा आहे असे म्हटले जाते. अहिंसा परमोधर्म, देवी देवता धर्म. देवी देवता धर्माला आता तुम्ही जाणतात. आम्ही माहेरी बसलो आहोत. मला आता विष्णुपुरीमध्ये जायचे आहे. तुम्ही जाणतात तेथे खूप सुख असते. लग्नाच्या अगोदर कन्या फाटलेले कपडे घालते. त्याला वनवाह म्हणतात. तुमच्याजवळ पण आता काय आहे? काहीच नाही. हे तर जे आहे ते दगडमाती आहे. येथे तुम्हाला कोणतेही दागिने इत्यादी घालायची आवश्यकता नाही. परंतु म्हणतात गृहस्थमध्ये राहायचे आहे, लग्न आधीमध्ये जावे लागते, तर दागिने इत्यादी खुशाल घाला, मनाई नाही. नाहीतर म्हणतील विधवा आहे, दागिने घालत नाही, नाव बदनाम होईल. तेव्हा बाबा म्हणतात नाव पण बदनाम करायचे नाही. काही पण घाला, परंतु स्वतःला आत्मा समजून मग त्याची आठवण करा. कुठेही जा, परंतु हा मंत्र आठवणीत ठेवा. स्वतःची परीक्षा घ्या. आम्ही आठवणीमध्ये राहतो का? तेथे आम्ही बाबांच्या श्रीमतानुसार जातो. त्यांच्यासोबत पण तोड निभवायची आहे, परंतु हाताने काम करायचे आहे आणि मन बाबांकडे लावायचे आहे. तर समजतील हे तर मजबूत आहे. दागिने इत्यादी घालून लग्नासाठी जा, एकत्र राहा, परंतु महावीर बनायचे आहे. संन्याशांची पण परीक्षा घेतात ना. गुरुने वेश्याजवळ पाठवले, सापाजवळ पाठवले. जे बहादूर आहेत ते पास होऊन दाखवतात, त्यांनाच महावीर म्हटले जाते. बाबांच्या आठवणीमध्ये राहाल तर परत कोणत्याही कर्मेंद्रियांची चंचलता करणार नाहीत. बाबांना विसरले तर कर्मेंद्रिया चंचल होतील. विश्वाचे तुम्ही मालक बनतात. ही काही कमी गोष्ट आहे का? संन्याशाशी या गोष्टीला जाणत नाही. ग्रंथांमध्ये जरी काही गोष्टी आहेत, परंतु खंडन केले आहे. भगवान उवाच, मी तुम्हाला राजयोग शिकवतो. जोपर्यंत जिवंत राहायचे आहे, ज्ञानामृत घेत राहायचे आहे, ज्ञान ऐकत राहायचे आहे. राजधानी स्थापन होईल. मुलांना घडीघडी सावधानी दिली जाते. एक बाबांची आठवण करा आणि दैवी लक्षणं धारण करा, तर कोणते विकर्म होणार नाही. हे तर असुरांचे काम आहे. तुम्ही आता देवी देवता बनत आहात, तर दैवी गुण धारण करायचे आहेत. सर्वात मोठा काम विकाराचा काटा आहे. एकदा सवय लागली तर सारखे सारखे विकारात जातात. परत माया आघात करत राहते. यामुळे परत ज्ञानयोग सोडून देतात. तेव्हा गायन केले जाते. आश्चर्यवंत ऐकतात, दुसऱ्यांना सांगतात आणि परत सोडून जातात. आता आम्ही एका बाबांचे बनले आहोत. तुम्ही म्हणता हे सर्व काही ईश्वराने दिले आहे, तर तुम्ही विश्वस्त बनतात. हे सर्व त्यांचेच आहे. आम्हाला त्यांच्या श्रीमतावर चालायचे आहे. बाबा पण पाहतात आम्हाला सर्व काही अर्पण करून परत माझ्या मतावर कसे चालतात. काही उलटसुलट खर्च करून पाप आत्म्यांना तर देत नाही. यज्ञाच्या सुरुवातीला या ब्रह्माने विश्वस्त बनून दाखवले ना. सर्व काही ईश्वरा अर्पण करून स्वतः विश्वस्त बनले. बस कोणाला काही दिले नाही. ईश्वराच्या अर्थ दिले तर ईश्वराच्या कामामध्ये लावायचे आहे. उदरनिर्वाह पण होतो ना होतो. जे काही होते ते सर्व सेवेमध्ये लावले. यांना पाहून परत दुसऱ्याने पण तसेच केले. भट्टी बनली. नाहीतर इतकी मुलं हुशार कसे बनले असते? कशी सेवा केली असती? पाकिस्तानमध्ये शिकून परत येथे शिकले. जेव्हा समजून सांगायचे लायक बनले तेव्हा बाहेर निघाले. आता तर पहा किती प्रदर्शनी इत्यादी करत राहतात. मोठमोठ्या लोकांना निमंत्रण देतात. या ज्ञान यज्ञामध्ये अनेक प्रकारचे विघ्न पडतात. विघ्नाला घाबरायचे नाही. आबलांवरती खूप अत्याचार होतात. बाबा म्हणतात योग बळामध्ये राहून त्यांना समजून सांगा.
भगवंत पित्याची मुलं बनून परत त्यांना विसरायचे नाही. मायेचे बनतात ही पण हारणे आणि जिंकण्याची कुस्ती आहे, परंतु बॉक्सिंगसारखे आहे. माया ठोसा लावते तर ज्ञानयोग सोडून देतात. अशा प्रकारे कधी हारायचे नाही. पवित्र राहा तर विश्वाचे मालक बनाल. खूप मोठी प्राप्ती आहे. जर पूर्ण पुरुषार्थ केला नाही तर दासदासी बनतात. राजधानी सर्व येथे स्थापन होत आहे. अच्छा, गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. शुक्रिया बाबा, शुक्रिया. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिली पॉईंट, जोपर्यंत जगायचे आहे तोपर्यंत ज्ञानामृत घेत राहायचे आहे. या बॉक्सिंगमध्ये विजयी बनायचे आहे. सर्वांच्या सोबत तोडणीबाबत स्नेह एक बाबांना बरोबर ठेवायचे आहे. 2. विघ्नाला घाबरायचे नाही. सेवेमध्ये आपले सर्व काही सफल करायचे आहे. ईश्वर अर्पण करून विश्वस्त बनून राहायचे आहे. कधीच उलटसुलट कार्यामध्ये लावायचे नाही. वरदान, डबल लाईट म्हणजे एकदम हलके बनून कर्मातीत अवस्थेचा अनुभव करणारे कर्मयोगी भव. डबल लाईट म्हणजेच एकदम हलके बनून कर्मातीत अवस्थेचा अनुभव करणारे कर्मयोगी भव. जसे कर्मामध्ये येणे स्वाभाविक झाले आहे तसे कर्मातीत होणे पण स्वाभाविक व्हायला पाहिजे. यासाठी डबल लाईट एकदम हलके राहा. हलके राहिल्यामुळे कर्म करत असताना पण स्वतःला विश्वस्त समजून आत्मिक स्थितीमध्ये राहण्याचा अभ्यास करा. या 2 गोष्टींवर लक्ष ठेवल्यामुळे सेकंदामध्ये कर्मातीत, सेकंदामध्ये कर्मयोगी बनाल. निमित्त मात्र कर्म करण्यासाठी कर्मयोगी बनून परत कर्मातीत अवस्थेचा अनुभव करा. आजच्या मुरलीचे बोध वाक्य आहे, ज्यांचे मन मोठे आहे त्यांच्यासाठी असंभव कार्य पण संभव होते. ज्यांचे मन मोठे आहे त्यांच्यासाठी असंभव कार्य पण संभव होते. ओम शांती.